ध्येय अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत। तर भूगोल या विषयामध्ये आपण कुठला घटक पाहणार आहोत तर चला बघूया। बघा, इयत्ता 6वी विषय भूगोल। बघा, भूगोल म्हटल्यानंतर पृथ्वी येणारच, कारण भूगोल मध्ये पृथ्वीवरती जास्त घटक आहेत तेच आपण अभ्यासणार आहोत की कोणकोणते घटक आहेत आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात। तर पहिला धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते। वृत्ते कशाला म्हणतात, पृथ्वी संबंधित प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया। पृथ्वी आणि वृत्ते या पाठात पृथ्वी, तिचे आकार, अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांचा अभ्यास केला जातो। म्हणजे पहिल्या धड्यामध्ये पृथ्वी संबंधी काय काय अभ्यासणार आहोत तर आकार म्हणजे पृथ्वीचा आकार कोणता, त्यानंतर अक्षवृत्ते कशाला म्हणतात, रेखावृत्ते कशाला म्हणतात हे बघणार आहोत आपण। त्याचबरोबर पृथ्वीला गोल मानले जाते आणि त्यावर काल्पनिक रेषा काढले जातात। ज्या रेषा काढलेल्या असतात त्या रेषांना सुद्धा काय म्हटलं जातं, अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते। मग कोणत्या रेषांना म्हटलं जातं किंवा कोणत्या साईडनी काढलेल्या रेषांना अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणतात हे पण आपण अभ्यासणार आहोत। तर पृथ्वी आणि वृत्ते, तर पृथ्वी आणि वृत्तेमध्ये पहिल्यांदा घटक आहे पृथ्वी। तर पृथ्वी संबंधी आपण माहिती घेऊया। पृथ्वी हा आपल्या सौरमालेतील एक ग्रह आहे जो सूर्याभोवती फिरतो। बघा, पृथ्वी काय आहे, ग्रह आहे आणि तो कशाभोवती फिरतो, सूर्याभोवती फिरतो। अक्षवृत्ते, तर अक्षवृत्ते कशाला म्हणतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पूर्व पश्चिम काल्पनिक रेषा काढल्या जातात। बघा, पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो त्या पृष्ठभागावरती कोणत्या दिशेने, पूर्व आणि पश्चिम, जसा सूर्य पूर्व आणि पश्चिमेला उगवतो त्या दिशेने काल्पनिक रेषा काढले जातात पृथ्वीच्या पृष्ठभागावर, त्यांना आपण काय म्हणतो, अक्षवृत्ते। त्याच्याच विरुद्ध रेखावृत्ते असं। बघा, विषुववृत्त हे 0° अक्षवृत्त असून ते पृथ्वीला 2 समान भागांमध्ये विभागते। म्हणजे विषुववृत्तांमुळे 2 समान भाग होतात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध। 2 भाग झाल्यानंतर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग होतात। रेखावृत्तामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर दक्षिण काल्पनिक रेषा काढल्या जातात, त्यांना रेखावृत्त म्हणतात। बघा, रेखावृत्त कशाला म्हणतात तर उत्तर आणि दक्षिण काल्पनिक रेषा काढल्या जातात त्यांना रेखावृत्त म्हणतात। मूळ रेखावृत्त 0° रेखावृत्त इंग्लंड मधील ग्रीनविच शहरातून जाते आणि पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागांमध्ये विभागते। अक्षांश आणि रेखांश, पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचे स्थान अक्षांश किंवा रेखांशाच्या मदतीने निश्चित केले जाते। बघा, कोणत्या साहाय्याने किंवा कशाच्या मदतीने आपण हे ओळखलं जातो की हे रेखांशच आहे म्हणून, तर जे ठिकाण म्हणजे जे स्थान असतं ते अक्षांश याच्याने दाखवलेलं असतं। अक्षांश म्हणजे विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण दिशेला असलेले कोकणीय अंतर, तर रेखांश म्हणजे मूळ रेखावृत्तापासून किंवा पश्चिम दिशेला असलेले कोकणीय अंतर। म्हणजे उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला असलेलं जे अंतर आहे ते काय असणार आहे, कोकणीय अंतर। तर महत्व, तर आता ह्याचं महत्व काय आहे तर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते पृथ्वीवरील ठिकाणचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी, अचूक म्हणजेच बरोबर, योग्य स्थान निश्चित करण्यासाठी, नकाशा बनवण्यासाठी आणि वेळेची गणना करण्यासाठी उपयोगी ठरतात। बघा, किती महत्वाचं आहे अक्षवृत्त, रेखावृत्त, त्यानंतर पृथ्वीवरचं ठिकाण अचूक म्हणजेच योग्य हे दाखवण्यासाठी, त्यानंतर नकाशा बनवण्यासाठी आणि वेळेची गणना करण्यासाठी हे सर्व काय आहे, उपयोगी ठरतात। आता उदाहरण बघूया आपण। विषुववृत्त म्हणजे 0° अक्षांश। बघा, याचं वाचन कसं करायचं, 0° अक्षांश। कर्कवृत्त उष्ण कटिबंधामध्ये येतं, मकर वृत्त शीत कटिबंध, मूळ रेखावृत्त 0° रेखांश। भारतीय प्रमाण वेळ आहे 82.5° पूर्व रेखांश। आता या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात बघा। पृथ्वीचा आकार कसा आहे, आपण पहिल्यांदा सुरुवातीला बघितलं की पृथ्वीचा आकार कसा आहे, गोल आहे, चपटा का लंब वर्तुळाकार का चौरस, इथे 4 पर्याय दिलेले आहेत। प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की पृथ्वीचा आकार कसा आहे, तर उत्तर आहे गोल, अ ऑप्शन बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ
लागतो? बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला किती वेळ लागतो? पहिला ऑप्शन आहे 12 तास, दुसरा आहे 24 तास, तिसरा ऑप्शन आहे 36 तास आणि चौथा आहे 48 तास. मग पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हा तिला किती वेळ लागतो, किती तास लागतात? तर 24 तास. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतात? बघा, याच्या अगोदरचा जो प्रश्न होता पृथ्वी स्वतःभोवती फिरत होती, बरोबर. आता प्रश्न फिरून विचारला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्या फिरण्याला काय म्हणतात? तर पहिला आहे परिवलन, परिभ्रमण, गुरुत्वाकर्षण, अपकेंद्रित बल. म्हणजे पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्या फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. चौथा प्रश्न आहे, पृथ्वीच्या 2 काल्पनिक रेषा कोणत्या? बघा, आपण आताच अभ्यासलंय 2 काल्पनिक रेषा. एक आहे ऑप्शन रेखावृत्त आणि अक्षवृत्त, दुसरा आहे अक्षवृत्त आणि विषुववृत्त, तिसरा आहे रेखावृत्त आणि विषुववृत्त, चौथा ऑप्शन आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ, रेखावृत्त आणि अक्षवृत्त ह्या 2 काय आहेत? पृथ्वीच्या काल्पनिक रेषा आहेत. पुढचं बघूया प्रश्न, विषुववृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते ते भाग कोणते? बघा, आपण आताच बघितलेले की 2 भाग, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, बरोबर. मग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. पुढचं आहे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध, तिसरा आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, चौथा आहे विषुववृत्त आणि कर्कवृत्त. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या 2 समान भागांमध्ये विषुववृत्त पृथ्वीला विभागते, बरोबर. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? बघा, कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त, आर्टिक वृत्त. मग ह्या 4 ऑप्शन मधलं कुठलं वृत्त जे आहे ते मोठं आहे? तर विषुववृत्त. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? आता पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं? दिवस रात्र होते का, ऋतू आहे का, भरती ओहोटी म्हणजे समुद्राला भरती ओहोटी येते का, ग्रहण होतं? तर या 4 पैकी पहिलं ऑप्शन जे की दिवस आणि रात्र होतं. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होत असतं? दिवस आणि रात्र. पुढचा आहे धडा, चला वृत्ते वापरूयात. पृथ्वीवरील वृत्तांचे महत्व आणि उपयोग सांगितले जातात. यात रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांचा वापर कसा करतात हे शिकवले जाते. चला वृत्त वापरूयात पाठात काय शिकवले जाते ते बघूया. वृत्तांचे महत्व, पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी वृत्ते म्हणजेच रेखावृत्त, अक्षवृत्त कशी मदत करतात हे या पाठात शिकवले जाते. रेखावृत्त आणि अक्षवृत्त म्हणजे काय? तर त्यांचे पृथ्वीवर असलेले स्थान आणि त्यांचे उपयोग काय आहेत हे स्पष्ट केले जाते. म्हणजे रेखावृत्त कशासाठी, अक्षवृत्त कशासाठी, त्यांचं महत्व काय आहे हे सांगण्यासाठीच रेखावृत्त आणि अक्षवृत्त यांचं निश्चित स्थान माहिती पाहिजे. दिग्दर्शक आणि नकाशा, नकाशावर दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या 4 मुख्य दिशा आहेत, ज्या की उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आहेत. आणि ठिकाणे शोधण्यासाठी वृत्तांचा उपयोग कसा होतो या पाठामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नकाशावरून आपल्याला कळतं की उत्तरेला कुठला देश, कुठलं काय आहे, पूर्वेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, म्हणजे दिशा कळते आपल्याला नकाशावरून. त्या दिशेच्या स्थानावरून आपल्याला देश कोणते आहेत हे सर्व माहिती आपल्याला नकाशावरून समजली जाते दिशा या स्वरूपामध्ये. तर प्रॅक्टिससाठी पण पाहूया आपण एक्झाम्पल, उदाहरण पण पाहूयात. भारत, अमेरिका इत्यादींचे उदाहरण देऊन वृत्तांचा वापर कसा केला जातो हे स्पष्ट केले जाते. भारत, अमेरिका हे जे देश आहेत त्या देशांमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते त्या नकाशावरून सुद्धा आपल्याला उत्तरे शोधता येतात. आता हा पाठ विद्यार्थ्यांना काय शिकवतो बरं? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही ठिकाणचे अचूक स्थान ओळखायला शिकवतो, बरोबर. आपल्याला ठिकाणांची माहिती बरोबर आपण सांगता येते. पृथ्वीच्या नकाशावर दिशा आणि ठिकाणे शोधायला मदत करतो. बघा, नकाशा असेल तर आपल्याला दिशा सांगता येते की कोणत्या दिशेला कुठला देश आहे, बरोबर.
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या प्रदेशामधील भौगोलिक संबंध समजून घेण्यास मदत करतो. त्यानंतर रेखावृत्त आणि अक्षवृत्ताच्या मदतीने वेळेची गणना कशी करतात हे शिकवते. आता प्रश्न आणि उत्तर पाहूयात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक रेषांना काय म्हणतात? काय म्हणतात बरं काल्पनिक रेषांना? रेखावृत्त म्हणतात का, गोलार्ध म्हणतात का, अक्षवृत्ते म्हणतात का, वृत्ते म्हणतात? कारण हा धडाच वृत्तांवर आधारित आहे. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे पृथ्वीचं पृष्ठभाग आहे त्यावरती ज्या काल्पनिक रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण? वृत्ते. पृथ्वीला 0 अंशावर आडवी विभागणारी काल्पनिक रेषा कोणती? तर कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, 0 अंश रेखावृत्त. कोणती आहे बरं काल आडवी रेष जी की 0 अंशावर आहे? तर उत्तर आहे विषुववृत्त. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध म्हणतात का, उत्तर गोलार्ध का, पूर्व गोलार्ध का, पश्चिम गोलार्ध? तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील म्हणजे वरच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात? उत्तर गोलार्ध. कारण प्रश्नांमध्ये दिलंय उत्तरेकडील भाग. उत्तरेकडील भाग म्हणजे काय झाला? उत्तर गोलार्ध. पुढचा प्रश्न बघूया. 23.5 अंश उत्तर अक्षांशाला काय म्हणतात? विषुववृत्त म्हणतात का? नाही, कारण विषुववृत्त 0 आहे. मकरवृत्त आहे का, कर्कवृत्त आहे का, आर्टिक वृत्त आहे का? नाही. तर कुठला आहे? कर्कवृत्त. ते किती आहे अंश? 23.5 अंश. पुढचा प्रश्न, 66.5 अंश दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात? बघा इथं पॉइंट दिलेले, त्या पॉइंट वरून सुद्धा तुम्हाला उत्तर लक्षात ठेवता येतं. 23.5 म्हटले की कर्कवृत्त, 66.5 म्हटले की अंटार्क्टिक वृत्त. पुढचं आहे, रेखावृत्ते कशासाठी वापरली जातात? आता रेखावृत्त कशासाठी वापरतात? काय उपयोग आहे त्याचा? कशामुळे ते ओळखली जातात? तर वेळ आणि स्थान निश्चित करण्यासाठी. दुसरा आहे हवामान आणि तापमान मोजण्यासाठी. तिसरा आहे नैसर्गिक संसाधने शोधण्यासाठी. चौथं ऑप्शन आहे वस्तूंना दिशा देण्यासाठी. तर बरोबर उत्तर आहे वेळ आणि स्थान निश्चित करण्यासाठी आपण काय करतो? रेखावृत्त वापरतो. पुढचा धडा आहे पृथ्वी गोल नकाशा, तुलना व क्षेत्रभेद. बघा पृथ्वी गोल नकाशाची पण माहिती घ्यायची आपल्याला आणि क्षेत्रभेद म्हणजे काय असतं तेही पाहिजे. पृथ्वी गोल नकाशा, तुलना आणि क्षेत्रभेद यावर आधारित अभ्यासक्रमामध्ये पृथ्वी आणि नकाशा यांच्यातील फरक म्हणजे पृथ्वी आणि नकाशा यामध्ये काय फरक आहे, समानता काय आहे, त्यांचे उपयोग तसेच क्षेत्रभेटीचे महत्व सांगितले आहे. पृथ्वी गोल आणि नकाशा तुलना. पृथ्वी गोल पृथ्वीचा गोल आकार दर्शवणारी त्रिमितीय प्रतिकृती आहे. यावर अक्षवृत्ते, रेखावृत्ते, विषुववृत्त आणि इतर काल्पनिक रेषा दाखवल्या जातात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ठिकाणचे काय निश्चित होतं? स्थान निश्चित करता येते. नकाशा. नकाशा हा पृथ्वीचा पृष्ठभागाचा किंवा एखाद्या भागाचा सपाट पृष्ठभागावर काढलेला 2 आयामी आकृतिबंध असतो. नकाशामध्ये विविध खुणा, रंग आणि चिन्हे वापरून माहिती दिली जाते, जसे की भूभाग, शहरे, नद्या इत्यादी. बघा नकाशा जो असतो त्या नकाशांमध्ये वेगवेगळ्या देशातील फळं, त्यानंतर तिथला व्यवसाय, खनिजे जे काही असतात ते वेगवेगळे सिम्बॉल असतात, त्याला कलर असतात आणि चिन्ह सुद्धा असतात. या प्रकारे ते ओळखले जातात की त्या त्या देशात ते व्यवसाय चालू आहे किंवा ते शहर आहे किंवा ती नदी आहे, त्या त्या चिन्हांनी, त्या रंगाने दाखवले जातात. त्यामुळे आपल्याला पटकन समजतं की कुठल्या देशात काय आहे. फरक. आता फरक काय बघूया. पृथ्वी गोल गोलाकार असतो तर नकाशा सपाट असतो. बरोबर. पृथ्वी काय आहे? गोल आहे आणि नकाशा कसा असतो? सपाट असतो. पृथ्वी गोल संपूर्ण पृथ्वीचे प्रतिनिधित्व करतो तर नकाशा पृथ्वीचा एक भाग दर्शवतो. बघा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की पृथ्वी गोल जो आहे तो संपूर्ण पृथ्वीचं काय करत असतो? प्रतिनिधित्व. तर नकाशा काय करत असतो? पृथ्वीचा एक भाग दर्शवतो, फक्त एकच भाग. समानता. दोन्ही पृथ्वी आणि ठिकाणे दर्शवण्यासाठी वापरले जातात. बघा दोन्ही पण जे पृथ्वीवरती पण आपण ठिकाण दाखवू शकतो, नकाशावरती पण दाखवू शकतो, म्हणजे दोन्ही सेम आहे. दोन्ही मध्ये काल्पनिक रेषा, खुणा आणि
रंग यांचा वापर केला जातो, ज्यामुळे माहिती समजायला सोपी जाते. म्हणजे पृथ्वी गोलवरती पण आणि नकाशावरती पण खुणा रंग हे दाखवले जातात, म्हणजे दोन्ही पण सेमच आहे. क्षेत्रभेट बघूया. क्षेत्रभेट म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माहिती मिळवणे. घरात बसून माहिती मिळवणे याला क्षेत्रभेट म्हणत नाहीत. तर क्षेत्रभेट म्हणजे त्या ठिकाणी स्वतः आपण जायचं, पाहायचं, निरीक्षण करायचंय, त्याला म्हणतात क्षेत्रभेट. शाळेतील मुलांना भूगोल शिकवण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन निरीक्षण करणे, माहिती गोळा करणे, अनुभव घेणे यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची चांगली समज येते. यासाठी आपल्या शाळेमध्ये ट्रिप असते, त्या ट्रिपद्वारे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन, क्षेत्रभेट देऊन आपण त्या घटकाचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ एखाद्या नदीची क्षेत्रभेट घेऊन तेथील पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास करणे, एखाद्या डोंगरावर जाऊन तेथील वनस्पती आणि प्राणी यांचे निरीक्षण करणे, एखाद्या गावची किंवा शहराची क्षेत्रभेट घेऊन तेथील रस्ते, इमारती आणि इतर गोष्टींचा नकाशा बनवणे. बरोबर आहे. आपल्याला एखाद्या शहराची माहिती पाहिजे, त्यातलं काय प्रसिद्ध मंदिर, ठिकाण, नदी कोणती आहे ती आपल्याला घरात बसून माहिती नसते. मग ती माहिती जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं, तिथं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करावे लागेल, तेव्हाच आपल्याला पूर्ण माहिती मिळते आणि आपण कोणीही विचारलं तर आपण बरोबर उत्तर देऊ शकतो. प्रश्न आणि उत्तर. पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल, चपटा, परिपूर्ण, गोल नाही, थोडा चपटा, त्रिकोणी. आता ह्या चार ऑप्शन दिलेले, गोल आहे, चपटा आहे, त्याच्यानंतर थोडासा चपटा सांगितले, त्यानंतर त्रिकोणी सांगितले. म्हणजे आकार दिलेले आहेत, पण त्यातला कुठला आहे तर परिपूर्ण गोल आहे का एकदम तो? नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक क. नकाशा म्हणजे काय? आता नकाशा कशाला म्हणतात? पृथ्वीचा पृष्ठभागाचा भाग कागदावर लहान करून काढलेली आकृती. बरोबर आहे. पृथ्वीचा जो भाग आहे, पृथ्वीवरती काय काय कुठले कुठले ठिकाण आहेत हे जो दाखवतो, तो एका पेज वरती नकाशाद्वारे जे दाखवलेलं असतं स्थान, त्यालाच काय म्हणतो आपण? नकाशा. आता दुसरा ऑप्शन बघू, पृथ्वीचा पृष्ठभाग. बघा, फक्त पृथ्वीचा पृष्ठभाग दाखवला जातो का नकाशावर? नाही. त्याला नकाशा म्हणतात का? नाही. पृथ्वीचा आकार म्हणजे पृथ्वीचा आकार गोल, त्रिकोण, चपटी काय आहे ते दाखवलं म्हणजे नकाशा म्हणतात का? नाही. पृथ्वीचा अभ्यास नाही. तर नकाशा म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभागाचा भाग कागदावर लहान करून काढलेली आकृती, म्हणजेच काय असतो तो? नकाशा. तिसरा प्रश्न आहे, नकाशा काढण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? आता नकाशा काढायचा आपल्याला, मग काय काय आवश्यक आहे ते बघूया. पहिला आहे दिशा, प्रमाण, रूढ चिन्ह, वरीलपैकी सर्व. तर ह्यातलं पर्याय क्रमांक ड, वरीलपैकी सर्व. म्हणजे नकाशा जर काढायचा असेल आपल्याला एखाद्या ठिकाणचा, तर त्यासाठी आपल्याला दिशा माहिती पाहिजे, की कोणत्या दिशेला कुठलं शहर आहे, त्याचं प्रमाण पाहिजे, रूढ चिन्ह माहिती पाहिजे. अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी माहिती असेल तर आपल्याला नकाशा काढायला खूप सोपे जाते. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या भागाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी काय उपयुक्त आहे? बघा, पृथ्वीच्या भागाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, मग ह्यातलं काय योग्य आहे बरं? कशामुळे आपल्याला अभ्यास करणं सोपं जाईल? तर नकाशा. दुसरा आहे पृथ्वी गोल. तिसरा ऑप्शन आहे दोन्हीही, म्हणजे नकाशा पण पाहिजे आणि पृथ्वी गोल पण पाहिजे. ह्या दोन्हीमुळे आपल्याला काय होईल? पृथ्वीच्या भागाचा अभ्यास करायला सोपं जाईल. आणि चौथा आहे त्यापैकी काही नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक क, दोघेही जे दिलेलं आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया, क्षेत्रभेटीचा उद्देश काय असतो? आता क्षेत्रभेट, चला उठा निघा कुठे फिरून या, वेळ घालवा, हा असतो का? नाही. तर क्षेत्रभेटचा उद्देश काय आहे की त्या ठिकाणाची परिपूर्ण माहिती, अचूक माहिती. बघा, प्रत्यक्ष जागेची माहिती मिळवणे. दुसरा ऑप्शन आहे फक्त पुस्तकातून माहिती मिळवणे, म्हणजे पुस्तक वाचलं झालं, पाठांतर केलं, उत्तर, हे मर्यादित आहे का? नाही. नकाशा काढणे, नुसतं ड्रॉइंग काढलंय नकाशाचं, संपला विषय, असं होईल का? पृथ्वीचा अभ्यास करणे. तर उत्तर आहे क्षेत्रभेटीचा उद्देशच काय असतो की प्रत्यक्ष जागेची माहिती मिळवणे, त्या जागेवरती जाऊन त्या जागेची माहिती मिळवणे, अभ्यास करणे, हे क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सण
कोणत्या दिशेला आहे? सन म्हणजे सूर्य. मग पृथ्वीच्या कोणत्या दिशेला सूर्य आहे? तर पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे का दक्षिणेला आहे? आपण म्हणतो ना सूर्य कुठे उगवला, कोणत्या दिशेला उगवला? तर पूर्वेला. म्हणजेच उत्तर आहे अ, पूर्व. नकाशावरील प्रमाण म्हणजे काय? आता नकाशावरती जी प्रमाण वेळ दाखवलेली असते त्याला काय म्हणतात? पहिला आहे नकाशावरील अंतर आणि जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा संबंध. बघा, नकाशावरील जे अंतर आपण दाखवलेलं असतं दोन ठिकाणामधलं आणि जमिनीवरील जे प्रत्यक्ष अंतर असतं यांचा संबंध. दुसरा आहे नकाशावरील रंग, नकाशावरील चिन्ह का नकाशावरील दिशा? तर उत्तर आहे अ, नकाशावरील अंतर आणि जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा संबंध म्हणजेच नकाशावरील प्रमाण होय. पुढचा आहे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वी गोल का उपयुक्त आहे? तर तो पृथ्वीचा आकार दर्शवतो. दुसरा आहे तो पृथ्वीवरील दिशा दर्शवतो. 3 आहे तो पृथ्वीवरील हवामान दर्शवतो. चौथा आहे तो पृथ्वीवरील वनस्पती दर्शवतो. तर उत्तर आहे अ, तो पृथ्वीचा आकार दर्शवतो. पुढचा धडा आहे हवा व हवामान. आता हवा कशाला म्हणायचं, हवामान कशावरून ओळखलं जातं ते बघूया. हवा आणि हवामान या संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे. हवा म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची स्थिती, ती तापमान, वारा, आर्द्रता यासारख्या घटकावर अवलंबून असते. बरोबर आहे. आपण म्हणतो ना हवामान चेंज झालं, तापमान चेंज झालं. बघा, मध्येच पाऊस, मध्येच ऊन, मध्येच वारा, काही चालू होतं म्हणजे चेंज होत जातं निसर्गामध्ये. त्याप्रमाणे हवामान चेंज होतं, तापमान चेंज होतं. बरोबर. तर हवामान म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाची सरासरी स्थिती. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी दीर्घकाळ निरीक्षणे घ्यावी लागतात. तर हवेची स्थिती आपण रोज अनुभवतो, रोज पाहतो, रोज वेगवेगळं अनुभवायला मिळतं. आज पाऊस पडला, काल पाऊस नाही पडला, आता उद्या काय होईल? दुसरा दिवस उजडल्यावरच आपल्याला समजेल की काय आहे आजचं हवामान. म्हणजे हवा बघा, वेदर म्हणजेच काय? हवा. व्याख्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची स्थिती म्हणजेच काय असते? वेदर म्हणजेच हवा. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी जे वातावरणामधील जी स्थिती असेल त्याला काय म्हणतात? हवा म्हणतात. आता घटक बघूया. तापमान, वारा, पाऊस, आर्द्रता, ढग इत्यादी. उदाहरण आहे आज हवा थंड आहे किंवा आज खूप जोराचा वारा आहे. बघा, आपण न्यूज मध्ये बघतो, टीव्ही मध्ये पाहतो, बातम्यांमध्ये सांगतात की आज मराठवाडा विभागात खूप जोरदार पाऊस पडलेला आहे, हवा थंड आहे. बरोबर. मुंबईमध्ये दमट हवामान आहे. म्हणजे हे बातम्यांमध्ये जे सांगितलेलं असतं ते त्या ठिकाणची स्थिती बघून, तिथलं वातावरण पाहून, हवामान पाहूनच ही न्यूज आपल्याला दिली जाते. म्हणजेच आज हवा थंड आहे किंवा आज खूप जोराचा वारा आहे. एक उदाहरण दिले तुम्हाला हवा आणि हवामान हा घटक समजण्यासाठी. लक्षात ठेवा, हवा ही बदलणारी असते. बघा, आज थंड हवा आहे, उद्या थंडच राहील का? नाही. उद्या ऊन पडलं की गरमी जाणवेल. बरोबर. व खूप वारं देखील सुटेल, तेव्हा चेंज असणार वातावरणामध्ये. त्याप्रमाणेच हवा ही काय असते? बदलणारी असते, रोज एकसारखी नसते. आपण रोज तिच्या बदलाचा काय घेत असतो? अनुभव घेत असतो. हवामान, क्लायमेट. व्याख्या एखाद्या विशिष्ट प्रदेशातील दीर्घकालीन वातावरणाची सरासरी स्थिती. दीर्घकालीन म्हणजे खूप वेळाची. बरं का. घटक आहेत तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचे नमुने, वनस्पती आणि प्राणी जीवन. बघा, हवामध्ये घटक वेगळे होते, हवामानमध्ये घटक वेगळे. हवामध्ये आपण आताच पाहिले घटक कोणकोणते? तापमान आहे, वारा आहे, पाऊस, आर्द्रता आणि ढग हे 5 घटक आहेत. तर हवामानमध्ये तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याचे नमुने, वनस्पती आणि प्राणी जीवन. बघा, हे 2 ऍड झालेले आहेत हवामानमध्ये की वनस्पती आणि प्राण्यांचं जीवन. उदाहरण आहे महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि दमट आहे. बघा, उदाहरण देखील दिलेले की महाराष्ट्रातील हवामान कसं आहे? उष्ण आणि दमट. लक्षात ठेवा, हवामान स्थिर असते आणि ते बदलण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. बरोबर. म्हणूनच इथं वाक्यामध्ये सांगितलंय दीर्घकालीन वातावरणाची सरासरी स्थिती.
हवा आणि हवामान यातला फरक आहे. हवा आणि हवामान मध्ये काय फरक आहे बरं? बघा, हवामध्ये बघा वेळेची कालावधी असते, बदलत असते हवा, बरोबर. हवा काय आहे, इथे घटक दिले वेळेचा कालावधी. हवामध्ये काय असतो, कमी तास असतात, तास किंवा दिवस मध्ये. आणि हवामान मध्ये काय फरक आहे, जास्त दीर्घकालीन असतं. त्यानंतर महिने, वर्ष हे दाखवलेलं असतं. बदल काय आहे हवेमध्ये, वारंवार आणि लवकर, वारंवार बदल होत राहतात. हवामान मध्ये कमी आणि हळू. अभ्यास हवेचा कसा करतो आपण, रोजच्या निरीक्षणावरून आणि हवामान मध्ये दीर्घकालीन निरीक्षणावरून. आता हवा रोज चेंज होते, रोजच्या रोज आपल्याला निरीक्षणावरून कळतं काय होतंय हवेमध्ये बदल. हवामान मध्ये दीर्घकालीन निरीक्षणावरून समजलं जातं. आता यावर हवा आणि हवामान या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात बघूया. वातावरणातील बदलांमुळे काय होते, काय होतं बरं वातावरणात बदल झाल्यावर? पर्याय आहे हवामान, ऋतू, दोन्ही, काहीही नाही. बघा, वातावरणामधील बदलामुळे काय होतं, हवामान बदलतं, ऋतू चेंज होतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन्ही, म्हणजे हवामान आणि ऋतू हे दोन्ही येतात. ऑप्शन क्रमांक क, दोन्ही हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते? आता हवामानावर परिणाम करणारे घटक आत्ताच आपण अभ्यासले. तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा, म्हणजे हे सर्व घटक कशामध्ये येतात, हवामान मध्ये येतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड, वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणची हवामानाची स्थिती किती कालावधीसाठी असते? बघा, एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणच्या हवामानाची जी स्थिती असते ती किती कालावधीसाठी असते? 1 दिवस, 2 महिने, 6 महिने, वर्ष, 5 वर्ष असं असते का? बघूया. पहिला ऑप्शन आहे काही तास, दुसरा आहे काही दिवस, तिसरा आहे काही आठवडे आणि चौथा ऑप्शन आहे अनेक वर्ष. हवामान म्हणजे दीर्घकालीन परिस्थिती, बरोबर, म्हणजेच अनेक वर्ष हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? उपग्रहांचा, दुसरा आहे तापमान मोजण्याचे यंत्र, तिसरा आहे पर्जन्यमापक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. बघा, हवामानाचा आपल्याला अंदाज वर्तवायचा आहे, सांगायचा अंदाज, तर त्याच्यासाठी आपल्याला काय, तर उपग्रहांचं, तापमान मोजण्याचे यंत्र, पर्जन्यमापक या सगळ्या गोष्टी येणार. म्हणूनच ऑप्शन क्रमांक ड, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न, उष्ण आणि थंड हवेच्या प्रवाहामुळे काय होते? वादळे, पर्जन्यवृष्टी, दोन्ही, का काहीही नाही? काहीही नाही तर येणारच नाही ऑप्शन, कारण उष्ण आणि थंड हवेच्या प्रवाहामुळे काहीतरी बदल होतो ना. मग वादळे, पर्जन्यवृष्टी, दोन्ही, म्हणजे ऑप्शन क्रमांक क त्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण हवा, हवामान या घटकापर्यंत आत्ताच आपण प्रश्न पाहिले, उत्तरे पाहिले, व्याख्या पाहिली, कशाला काय म्हणतात, नकाशा, पृथ्वी गोल याचा वापर कशासाठी करतात, हे सर्व घटक अभ्यासले. थँक्यू.